महादेवा मेरे भोले से भोले बाबा 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 भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा ने भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा ने भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा सुन महादेवा हो जटा गंगाधारी सुन महादेवा तेरी महिमा है अजब निराली तेरी महिमा है अजब निराली तेरी महिमा कोई न जाने रे भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा रे भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा ने भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा ने भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा क्या बात है जोरदार ताड़ा भगवान शिव फार बोले शिव भोला भंडारी शिव भोला भंडारी आणि म्हणून माता पार्वती म्हणतात की माझा पती भोळा आहे म्हणून सर्वजण विष त्यांना पार्शन करण्यासाठी सर्वांनी बोलवलंय मग काय करायचंय आत गेलं तर कसं होणार म्हणून त्यांनी त्या विषाला कंठामध्येच रोखून धरलंय आणि त्या विषामुळे त्यांचा कंठ हा निळा पडला आणि यामुळं भगवंताचं एक नाम नीलकंठ असं सुद्धा पडलंय बोला नीलकंठ भगवान की त्यानंतर कामधेनू गाय त्यामधून निघाली बघा जेव्हा आपण मंथन करतोय स्वतःच्या शरीराचं स्वतःच्या मनाचं तेव्हा सुरुवातीला पाप बाहेर निघते नंतर आपल्याला सुद्धा कामधेनू मिळते आणि ती कामधेनू गाय ऋषींना दिली पुढे त्यातून उच्च सेवा नावाचा घोडा निघाला आणि तो घोडा दैत्यांनी घेतलाय पुढे त्यामधून मदिरा निघाली आणि भगवंत म्हणाले मदिरा सुद्धा कुणीच घ्यायची नाही पण दैत्य म्हणाले आम्हाला पाहिजे मदिरा कुणी घेतली होती मदिरा म्हणजे हा देशी कळतं ना सर्वांना आपल्या गावात नसेल ना कुणी देशी भक्त हसले म्हणजे दाल में कुछ काला सर्वच हसले म्हणजे पुरी दाल ही काली आहे क्या बात आहे बघा मदिरा जी आहे दारू जी आहे कुणी घेतली होती दैत्याने आणि म्हणून मदिरा घेणारा कोण असतो म्हणून मदिरा घेऊ नाही ते घेतल्याच्या नंतर असं कुणाचं भलं होतं का भलं होत असेल तर मी पैसे देते घ्या ना पण जर भलं होत नसेल तर आज हे इथूनच आपण सोडायला पाहिजे पण महत्वाचं म्हणजे तुम्ही महिला वर्ग कोणी घेत नाही आणि जे घेतात ते इथं बसून नाही म्हणून अशा प्रकारे मदिरा निघाली ती मदिरा सुद्धा दैत्याने घेतली आणि त्याच्यानंतर ऐरावत नावाचा हाती निघाला तो इंद्रदेवाने घेतला आणि यानंतर सुंदर असं ज्यांचं स्वरूप आहे माता लक्ष्मी त्या तिथं प्रकट झाल्या बोला ना राधे 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 श्याम माता लक्ष्मी तिथे अवतरली
आणि माता लक्ष्मी सुद्धा म्हणू लागल्या, सर्वजण म्हणू लागले एवढी सुंदर, एवढी रूपवान आहे, एवढी सुंदर, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. पण आपल्या संस्कृतीमध्ये आपला वर निवडण्याचा अधिकार दिल्यामुळं माता सरस्वती, माता लक्ष्मी म्हणतात मी स्वतःच निवडेन, कुणाला निवडू. तेव्हा त्यांनी पाहिले की दैत्य हे फार क्रूर आहे, म्हणून त्यांच्याशी लग्न करून फायदा नाही. ऋषीमुनी नेहमी तपस्यामध्ये राहतात. भगवान शिवशंकर हे तर वैरागी आहेत, म्हणून तिकडे सुद्धा फायदा नाही. मग कोण आहे, तर भगवंत त्यांच्याकडे पाठ करून बसले होते, ते म्हणजे श्री विष्णू नारायण. आणि त्यांनी सांगितले मला हेच पाहिजे. आणि इथं आता दोघांचा विवाह संपन्न पडतोय. काय या वरुड नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाजिक लगीने माता लागत, सोन्याचं बाजिक लगीने माता लागत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. एकदा ऑपरेटर दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. अशा प्रकारे भगवान श्री विष्णू नारायण आणि माता लक्ष्मी यांचा विवाह तिथं होतो. आणि त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर यामधून धन्वंतरी भगवंताचं अवतरण इथं होते. बोला धन्वंतरी महाराज की. धन्वंतरी भगवंताचं इथे आगमन झाले. मंत्र पुन्हा मंथन सुरू केल्याच्या नंतर आणि हातामध्ये अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी भगवंत बाहेर निघतात. आणि जसं अमृताचा कलश आला बघा, जी दैत्य आणि दानव दोघं जण, दैत्य आणि देव मिळून सर्वजण मंथन करत होती. जसं अमृत बाहेर आलं, दैत्य म्हणाले काची मैत्री, कशाची मैत्री, देवाला जाऊ द्या तिकडं, आधी अमृत आम्हाला द्या. आणि म्हणून सगळं जेवढं काही मंथन आहे ते सोडून धन्वंतरी भगवंताच्या मागे मागे सर्वजण पळू लागले. धन्वंतरी भगवान पुढं पुढं पळतात आणि दैत्य आणि देव त्यांच्या मागे मागे पुढं पळतात. आता इंद्रदेव त्यांना थोडासा श्राप मिळालेला होता, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं कमजोर होते, पण दैत्य अष्टपुष्ट होते. आणि म्हणून त्याच्यामुळे दैत्याने धन्वंतरी भगवंताकडून ते अमृताचा कलश घेतला. आणि मुळात जेवढे काही देव आहेत हे आपला श्राप नष्ट व्हावा आणि आपल्याला अमरत्व प्रदान व्हावं यासाठीच त्या अमृताच्या मागे लागले होते. आणि बघा सर्वजण देव मिळून गेले भगवंताकडं आणि भगवंताला म्हणतात देवा आम्ही अमर झालोय याचं दुःख नाही, आम्ही अमर होणार नाही याचं दुःख नाही, पण दैत्य जर अमर झाले तर पृथ्वीवर धर्माचं राज्य राहणार नाही, म्हणून तुम्ही काहीतरी करा. आणि भगवंताला त्यांनी शरण गेले, भगवंताचं स्तुती करायला लागले. आणि भगवंतानी इथं आपला स्वतःचा मोहिनी अवतार इथं प्रकट केला. बोला मोहिनी भगवान की. एवढा सुंदर, एवढी सुंदर स्त्रीचा अवतार त्यांनी धारण केलाय. त्याची सुंदरता वर्णन जर करायची असेल तर काय, एक वेळेस जेव्हा मोहिनी अवतार भगवान शिवशंकरांनी पाहिलं तेव्हा त्या मोहिनीला पाहत्या क्षणी महादेवांचं सुद्धा वीर्य बाहेर निघलं. एवढी सुंदर ही मोहिनी होती. आणि ती मोहिनी जिथं दैत्य आणि देव भांडण करत होते तिथे आली. सुंदर आपल्या पैंजणांचा आवाज करत 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 पुढं पुढं येत आहे आपल्या नाजूक चालेमध्ये. आणि
दैत्येत तिच्या कोमल कोमल पैंजणांचा आवाज हे दैत्याने ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर तिचं रूप पाहून स्वतःचं देहभान अर्पून गेले आणि त्याने म्हटले जसं तू म्हणशील तसं आम्ही करतो. त्याने म्हटले नाही, मोहिनी रूपामध्ये असलेले भगवंत म्हणतात अजिबात नाही, तुमची भांडण चालू आहे, मी तर विहार करण्यासाठी येते होती पण तुमची भांडण चालू आहे म्हणून मी तर थांबणार नाही. दैत्य म्हणतात थांब, कुठं जाऊ नको, हे सुंदरी तू इथंच थांब, कुठं जायची गरज नाही, आम्ही आमची भांडण दूर करतो. कशाची भांडण आहे? या अमृताची ना. ठीक आहे, हे घे, हे अमृत तुझ्या हातात, तुला कुणाला द्यायचं ते कुणाला नाही द्यायचं ते नको देऊ. असे तुला पाहिल्यानंतर पोट भरल एवढी सुंदर तुझं रूप आहे. आणि त्यांनी ठरवले की आता दोघांना सुद्धा, देवांना आणि दैत्यांना दोघांना सुद्धा अमृत द्यायचे. आणि एकीकडून दैत्य एकीकडून देव झाले. मोहिनी देवाकडे जाताना त्या कलशाने अमृत पाजत होती आणि दैत्याकडे गेल्याच्या नंतर साधारण वधिरा पान त्यांना करवत होती, साधारण पान त्यांना पाजवत होती. आणि हा विषय जेव्हा राहुल नामक दैत्याच्या लक्षात आला, तो चंद्र आणि सूर्य दोघांच्या मधात देवाचं रूप घेऊन जाऊन बसला आणि राहुला मोहिनीने थोडंसं अमृत दिलं. जसं अमृत दिले भगवान सूर्य आणि चंद्र दोघांना कळाले की हा दैत्य आहे. मुळात भगवंताला सुद्धा ही गोष्ट कळाली होती, पण म्हणतात ना की पंक्तीमध्ये जो बसलाय त्यांना कमी जास्त कधीच वाढू नाही. पंक्तीला प्रपंच कशाला, म्हणून भगवंतांनी काहीच केलं नाही. पण जेव्हा त्यांना कळाले, जेव्हा चंद्र आणि सूर्याने सांगितले की थांब मोहिनी थांब, हे देव नसून असुर आहे, तेव्हा भगवंत म्हणतात मी तर तुला देत होतो परंतु छळाने तू इथे येऊन बसलास आणि त्याच्यामुळं मला तुझा वध करावा लागेल. त्यांनी स्वतःच रूप प्रकट केलं, स्वतःचं ते तेजोमय रूप प्रकट केलं आणि एवढ्यामध्ये राहुला वाटलं की मी मरणार. जवळचा अमृत तो प्यायला लागला आणि भगवंताने स्वतःचं सुदर्शन चक्र काढले आणि त्याचं शिर धडापासून वेगळं केलंय. पण थोडा अमृताचा भाग आत गेल्यामुळं त्याचं शिर आणि धड दोन्ही सुद्धा वेगळे झाले, पण ते मेले नाही, जिवंत आहे. म्हणून अशा प्रकारे आपण म्हणतो ना चंद्रग्रहण सूर्यग्रहण राहू खायला यायला, या राहूची ती कथा आहे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा एवढं मिळालेलं अमृत सुद्धा दैत्यांनी गमावलं. कारण काय? आपल्या स्वतःच्या पत्न्या असताना सुद्धा दुसऱ्या स्त्रीकडं वाईट नजरेने पाहिले याच्यामुळं. आणि म्हणून तर म्हणतात ना की मोहिनीपासून सर्वांनी दूर राहायला पाहिजे. आणि जो भगवंताला शरण येतो मामे वय प्रपद्यंते माया ममता तरंती ते, तोच फक्त ही माया ममता तरू शकतो, दुसरं कुणीही नाही. आणि जो दुसऱ्या स्त्रीवर किंवा दुसऱ्यांच्या पत्नीवर वाईट नजर टाकतो किंवा त्याला वाईट नजरेनं पाहतो त्याचा विनाश होणार म्हणजे होणार. आणि म्हणून अशा प्रकारे स्त्रीवर वाईट नजर टाकू नये, ही सुद्धा आपल्याला याच्यातून कथामधून लक्षात येते. सर्व स्त्रियांना आया बहिणीप्रमाणे मानायला पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांनी सुद्धा आपल्याला हीच शिकवून दिलेली. आया बहिणीचं रक्षण करण्या शुभ
बात आहे, जोरदार टाळ्या. म्हणून या मनावर एवढं ताबा ठेवावं लागते की थोड्याही वेळासाठी दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही. आपल्याला आपली पत्नी भगवंताने दिलेली आहे आणि आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसरं कुणाचा वैचारिक दृष्टीने सुद्धा मनामध्ये विचार आणू नये. असो, हा विषय पुढे आपल्याला येणारच आहे. आणि कितीही जरी ऋषी महामुनी असेल, साधू तपस्वी असेल, परंतु त्याने जर दुसऱ्या स्त्रीकडे जरी पाहिले, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोनाऱ्याला उलथून पाडी. ते किती चांगला पोनारा असू द्या, ही माया त्याला उलथून पाडणार, म्हणजे पाडणार एवढी ताकद या मायेमध्ये आहे. आणि जेव्हा भगवंतांनी सांगितलं होतं, जेव्हा महर्षी व्यास श्रीमद भागवत महापुराणाची रचना करत होते, तेव्हा जैमिनी ऋषी आणि वेदव्यासजी महाराज या दोघांमध्ये थोडेसे भांडण लागले. कशासाठी? श्रीमद भागवत महापुराणमध्ये वेदव्यासजी महाराजांनी लिहिलेले की बलवान इंद्रियो ग्रामो विद्वान समीपी कर्षती. म्हणजे हे इंद्रिय एवढी बलवान आहेत की कुणीही असो तो या इंद्रियांपुढे हारणार म्हणजे हारणार. तेव्हा जैमिनी म्हणतात, ऋषी जैमिनी म्हणतात की अजिबात नाही, तुमचं इथं चुकतंय. नापकर्षती पाहिजे होतं, तुम्ही कर्षती केले की नाही करत. बलवान इंद्रिय आपल्या सारख्यांवर काही परिणाम पाडू शकत नाहीत. तेव्हा त्यांनी म्हणतात नाही, हे बरोबर आहे. त्यांनी म्हणतात चुकीचं आहे. जैमिनी ऋषी म्हणतात चुकीचं आहे. श्रीमद वेदव्यासजी महाराज म्हणतात की बरोबर आहे. आता दोघांची थोडंसं बोलणं चालू होतं. यामध्ये वेदव्यास महाराज म्हणतात ठीक आहे, आपण आजच्या दिवशी इथं थांबूया, थोडंसं याचा विचार आपण इथं थांबूया. त्यांनी थांबवलंय. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा जैमिनी ऋषी स्वतःच्या कुट्यामध्ये, स्वतःच्या आश्रमामध्ये होते, तेव्हा तिथं थोडा पाऊस सुरू झाला. आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर तिथं एक सुंदर स्त्री आली. आणि त्या सुंदर स्त्री एवढी सुंदर होती, जैमिनी ऋषीने तिला पाहिले. आणि त्या सुंदर स्त्रीला जैमिनी ऋषी म्हणतात की तुम्ही कोण आहात, एवढ्या सुंदर आहात, पावसामध्ये भिजत आहेत, आणि तुम्ही कोण आहात, इथं कशासाठी आलेल्या आहात? तेव्हा त्यांनी सांगितले की मी इथंच जवळपास राहते आणि काही कारणास्तव मला इथं आले, पण पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे मला आश्रयासाठी काहीच ठिकाण नाही. तेव्हा जैमिनी ऋषी म्हणतात माझ्यासारखे ऋषीगण असताना भिजायची काय गरज आहे, चला आमच्या आश्रमामध्ये. तेव्हा ती स्त्री म्हणते अजिबात नाही, मला पुरुषांवर अजिबात विश्वास नाही. तेव्हा जैमिनी ऋषी म्हणतात माझ्यासारख्या, मी का साधारण पुरुष दिसतोय का तुम्हाला? जैमिनी ऋषी म्हणतात मला. तेव्हा ते म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्यावर एवढाच विश्वास असेल तर मी आत यायला तयार आहे. आत गेल्या. आता जशी स्त्री ती आत आली, तिचे कपडे ओले होते आणि या जैमिनी ऋषीने तिचं सौंदर्य पाहिलं. सुंदर, तिची एवढी सुंदरता पाहिल्याच्या नंतर जैमिनी ऋषीने तिला प्रश्न विचारला. त्याने विसरून गेले ते कोण आहेत आणि प्रश्न विचारला, मग तुमचं लग्न झालंय का? ती म्हणाली नाही, माझं लग्न तर झालेलं नाही. मग कोणी मुलगा आहे का डोक्यामध्ये, वर पाहून ठेवलेलं आहे का? डायरेक्टली कसं म्हणावं माझ्यासोबत कर म्हणून त्याने म्हणू लागले कोणी वर पाहिलेलं आहे का? ते म्हणतात नाही, सध्या तरी नाही. अच्छा, कशा प्रकारचा पाहिजे तुम्हाला मुलगा? वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्यावर त्या महिलेने प्रश्न विचारला की तुम्ही मला का विचारत आहे? त्याने म्हटले माझ्याबद्दल काय विचार आहे? ते म्हटले मला काही विचार नाही, माझी काही हरकत नाही, पण इथून आमच्या कुलदैवतेचे जे मंदिर आहे, मी माझ्या वडिलांनी ही शर्त ठेवलेली आहे की जो व्यक्ती माझ्याशी लग्न करेल त्याच्या तोंडावर काळं सगळं लावायचंय, त्याचा मी घोडा बनवणार आणि तो घोड्यासारखा होणार, त्याच्यावर मी बसून तो मला कुलदैवताच्या मंदिरामध्ये घेऊन जाणार आणि असा जो व्यक्ती करणार त्याच्याशीच मी लग्न करणार. आता बघा, हे विसरून गेले की हे कोण आहेत? आणि ते म्हटले मग मी करू शकतो ना, मला काय अडचण नाही, मी करू शकतो. तर जैमिनी ऋषी, एवढे ऋषी, त्यांनी स्वतःच्या तोंडावर काळं लावले आणि घोडा झाले आणि त्या महिलेला बसवले. एवढ्यामध्ये ते चालत असताना महर्षी वेदव्यास त्यांना तिथं भेटले आणि महर्षी वेदव्यासांनी त्यांना फक्त एक प्रश्न विचारला, मग ऋषीगण तुम्हाला काय वाटतंय, तिथं कर्षती पाहिजे का नापकर्षती पाहिजे सांगा? बलवान इंद्रिय एवढी बलवान आहे की थोडी जरी आपली बुद्धी भ्रष्ट झाली तर तो व्यक्ती गेला. नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून म्हणतात जो व्यक्ती, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, ज्याला मायेमध्ये पडायचं नाही, त्याने प्रत्येक वेळी एक क्षण सुद्धा
भगवंतासाठीच पूर्ण अर्पण करायला पाहिजे आणि पूर्ण वेळ त्या भगवंतासाठी द्यायला पाहिजे. थोडंही मन इकडं तिकडं कुठं विचलित होऊ देऊ नाही, कारण थोडं जरी मन विचलित झालं म्हणजे त्याचं मन जागेवर राहणार नाही. बोला गोपाल कृष्ण भगवान की. तेव्हा भगवंतानी श्री शुकदेव महाराज यांना परीक्षित राजांनी प्रश्न केला की जेव्हा मोहिनीने अमृत देवांना दिले तेव्हा जेवढे देव होते ते अमर झाले, मग यापुढं काय झालं? दैत्य शांत राहिले का? हे म्हणतात नाही. दैत्यांना हे कळालं की आता देव अमर झालेले आहेत, मग त्यांनी काय केलं की त्यांनी वाईट कृत्य करायचं सोडून दिलं. त्यांनी त्यांचं कार्य तर करत आहेत पण सगळं धर्माचे यज्ञ करत आहेत, अनुष्ठान करत आहेत, दान धर्म सगळं करत आहेत आणि त्याच्यामुळं भगवंतांना त्यांना मारता येत नव्हतं. बघा, दैत्य जरी असला तरी सुद्धा जो वाईट मार्गाला जातच नाही, जो भगवंताची पूजा करतो, त्याला मारण्याची ताकद स्वतः भगवंतामध्ये सुद्धा नाही. आणि यामुळं जो बलिराजा होता तो यज्ञ वगैरे करू लागला आणि महान दानी राजा म्हणजे बलिराजा होते. आता देवतांना त्यांचं राज्य कशा प्रकारे पुन्हा मिळवून द्यायचे यासाठी भगवंताने विचार केला आणि स्वतःचं तिथं एक रूप प्रकट केलं आणि ते रूप म्हणजे त्यांचा पुढचा अवतार आहे वामन अवतार. बोला वामन भगवान की. त्यांच्या अश्वमेघ यज्ञामध्ये वामन अवतार घेऊन भगवंत तिथं आले आणि छोटशा बालकाचं सुंदर भगवंताचं रूप. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. एवढं आपलं सुंदर रूप त्याने तिथं प्रकट केलं आणि छोटंसं बालक म्हणून एक छत्री घेतली, कमंडलू घेतले आणि त्यांच्याकडे गेले अश्वमेघ यज्ञामध्ये दान मागण्यासाठी. आणि जेव्हा दान मागण्यासाठी तिथं त्यांनी आले तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्यांनी पाहिले एवढं सुंदर रूप, एवढं तेजोमय रूप हे दुसरं कुणाचं नसून भगवंताचं आहे. आणि संकल्प जेव्हा दैत्यांचे राजा बलिराजा यांना बनवण्यात आलं आणि त्यांनी संकल्प केला की मी तुम्हाला पाहिजे तर दान देणार आणि संकल्प केल्याच्या नंतर कोणताही संकल्प करू नये ना, संकल्प केला तर तो पूर्णत्वास न्यावा, हे धर्म आपल्याला आपलं शिकवते. आणि दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतात की तू जो संकल्प केला तो पूर्ण करू नको, कारण दान मध्ये याने मागितलंय काय? त्यांनी सांगितले सांगा तुम्हाला काय पाहिजे, फक्त 3 पावलं भूमी. आता बलिराजा म्हणतात अहो किती सुंदर तुमचं रूप, किती छोटे कोमल कोमल तुमचे पाय, 3 पग मध्ये काय होणार? 1-2 एकर मागा, 100 एकर मागा, सगळं आमचंच आहे. ते म्हणतात फक्त 3 दे. एवढंच खूप झालं तुमच्यासाठी, एवढं खूप झालं, ठीक आहे मी देणार. आणि संकल्प करा. करण्याच्या आधी संकल्प करायचा म्हटल्यानंतर त्यांनी पाणी घेणार, पण कमंडलू मध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतात नको करू, परंतु बलिराजा ऐकत नाहीत आणि स्वतःचे गुरुच सुद्धा ऐकत नाहीत. म्हणून दैत्यगुरु शुक्राचार्य काय करतात, त्या कमंडलू मधून जिथं पाणी येते तिथे जाऊन बसतात आणि त्यातून पाणी बाहेर निघू देत नाहीत आणि एक काडी घेऊन बलिराजा त्याच्यामध्ये टोचतात. जशीच टोचली त्याच्यामधून दैत्यगुरु शुक्राचार्यांचा डोळा फुटतो. म्हणून म्हणतात धर्माला आडवं जाऊ नये. म्हणून